एकच प्रश्न आहे फक्त जयंत पाटील यांनी बावनकुळे यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. नाही, मला काही माहीत नाही या विषयावरती. काय त्यांनी विचारलं म्हणजे नाही, मला या विषयावरती माहीत नाही काही. पण ज्या पद्धतीने चर्चा सुरू होत्या काही दिवसापासून काय वाटतं? नाही, मला असं वाटत नाही. मला त्या विषयावर माहीत, पण मला असं वाटत नाही असं काय झालं असं. आपण जर बघितलं जे फरार आरोपी आहे त्याबद्दल तुम्ही दुसऱ्यांदा संशय व्यक्त केला, तो जिवंत असता तर पोलिसांना 24 तास सापडला असता. हो, मी त्या दिवशी बोललो, आजही बोललो की एखादा माणूस जिवंत असला आणि सर्वजण त्याची चौकशी करतात आणि तो शेवटचा आरोपी जर सापडत नसेल, पोलिसांनी ठरवलं तर 24 तासामध्ये तो अटक झाला पाहिजे. ह्याचाच अर्थ तो जिवंत नाही आहे. भैया एक जर आपण बघितलं तर या गावकऱ्यांना जे आहे ते एक समीकरण असं वाटतं की आंदोलन केल्यानंतर कारवाई केली जाते. आपण जर बघितलं तर पहिलं आंदोलन केलं होतं जलसमाधी, तो आरोपी अटक झाले. दुसरं आंदोलन केलं होतं टाकीवर चढून, त्यानंतर वाल्मिकी यांना मकोका लावला होता. म्हणजे अशी एक पद्धत पडते काय? काय हीच फार वाईट गोष्ट होते या कुटुंबासोबत की लहान लहान लेकरंसुद्धा, त्या ताईंची सुद्धा उद्या 12वीची परीक्षा आहे, त्यांनाही आंदोलन करावं लागतं. त्यांचे भाऊ आहेत, त्यांची सर्व ती आई आहे, सर्वच कुटुंब गावाचे लोक वारंवार बसतात. ही ही म्हणजे गोष्ट पटण्यासारखी नाही. ह्याच्यामध्ये लोकर प्रशासनाने किंवा सरकारने दखल गेलं पाहिजे. आणि महत्त्वाचा विषय, ज्यावेळेस वाल्मिक कराड हे सगळं जिल्ह्याचा कारभार बघत होते त्यावेळेस जे काही अधिकारी आणले होते हे त्यांच्या माध्यमातून आणले होते. आणि ज्यावेळेस हा गुन्हा घडला त्यावेळेस तेच अधिकारी आजूबाजूला सगळे तपासात होते. त्याच्यामुळं जी काही तारीख आहे त्या कालावधीमध्ये CIDकडं प्रकरण नेण्याच्या आधी त्याची चौकशी किंवा त्याचं काहीबद्दल त्यांच्या कुटुंबियाला सांगत नाहीत किंवा ज्यांनी त्यांना मदत केली, म्हणजे सरेंडर होताना ज्यांच्या गाडीमध्ये आले किंवा एक डॉक्टर आहेत त्यांचं ते काही त्यांना पैसे त्यांना पुरवत होते, ह्या सगळ्याच गोष्टीवरतून वाटतं ते की ह्यांचं पण गुन्ह्यामध्ये नाव आलं पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे. गेल्या काही दिवसापासून एक मुद्दा सातत्यानं ऐरणीवर येतो, तो म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह केज रुग्णालयात आणण्याऐवजी कळमकडे वळवण्यात आला होता. हे बघा, त्यावेळेसचं जे आहे की त्यावेळेस परिस्थिती अशी होती की खरा गुन्हा झाल्यानंतर, म्हणजे ज्या पद्धतीने संतोष अण्णा देशमुखची हत्या झाली, ज्या क्रूर पद्धतीने झाली, हत्या झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी जेव्हा उलट ह्यांच्यावरती ॲट्रॉसिटी करायला गेली तर ते त्यांनी तेव्हा केली नाही, त्यांच्यावरती अन्याय झाला तर. पण हत्या झाल्यानंतर सुद्धा जे काही त्यांना वेळ लावला तिथे, तुमच्या विषय लक्षात आलं का, तर नक्कीच त्यावेळेसचं प्रशासन कशामुळं शांत होतं किंवा कोण त्यांना फोन करत होतं. माझं म्हणणं एवढंच आहे की ते जोपर्यंत ते अटक होत नव्हते ते कुठं होते, त्यांना कोण मदत करत होतं किंवा हा गुन्हा नोंद करायला का उशीर होत होता, मला असं वाटतं की त्यावेळेसचे SP, DYSP आणि पोलीस प्रशासन त्या पोलीस स्टेशनमध्ये ह्यांचे CDR जर लोकांसमोर आणले तर आपल्याला सगळंच विषय समजून जाईल. यापूर्वीच्या अधिवेशनातही जे आहे तो संतोष देशमुख यांच्या हत्याचा विषय मोठ्या प्रमाणात गाजला होता. आता काही दिवसात जे आहे ते पुन्हा अधिवेशन सुरू होईल, याचे पडसाद पुन्हा पाहायला मिळतील का? नाही, आता त्या कुटुंबाची जी काही मागणी आहे, जे कुटुंबाचे जे काही प्रश्न त्यांनी मांडले की या तपासामध्ये ह्यांना आरोपी का केलं नाही, या संदर्भातल्या जर त्यांना अटक झाली नाहीत तर या अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न मांडणार आहोत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 77 दिवस पूर्ण झालेले आहेत. आज अन्नत्याग आंदोलन गावामध्ये चालू आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट दिली, भैयासाहेबांनी तुम्ही भेट दिलेली, अन्नत्याग आंदोलन चालू आहे, काय प्रतिक्रिया? नाही, वाईट वाटतं की कुटुंबातले सर्व सदस्य, गावकरी, सगळे लहान लहान लेकरं, त्यांच्याही घरचे लेकरं, ते ताईची परीक्षा आहे 12वीची तरी सुद्धा ती उपोषणाला बसली. वाईट सगळ्यांना वाटतंय की ते जे मागणी करतात ते पहिल्या दिवशी बसून की आमच्या कुटुंबावरती, आणि ही सर्वांचीच मागणी की न्याय भेटला पाहिजे. आणि तपासाच्या दृष्टिकोनातून मी जेव्हा पण बघतो, त्यांचे भाऊसुद्धा बीडमध्ये आल्यानंतर काय तपास चालू आहे काय नाही, पण तो जो कालावधी होता ज्यामध्ये प्रकरण घडलं होतं ते पुढं प्रकरण दुसरीकडे वर्क करताना त्याचा काहीच, म्हणजे त्यांना काही प्रशासनाकडून ह्याच्या संदर्भातलं काहीच त्यांना भेटत नाही. म्हणून जे या आरोपींना त्या काळामध्ये फिरत असताना बाहेर त्यांना मदत करत होते, त्यांना आरोपी का केलं नाही आणि अटक का केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. भैया, आज 77 दिवस पूर्ण झाले, कृष्णा आंधळे अद्यापर्यंत अटक नाही. आता तुम्ही देखील संशय व्यक्त केला गेला, का अटक करत नाही पोलीस त्याला? नाही, ती परिस्थिती त्या भागातली तशी आहे. आणि एखादा आरोपी फरार असतात, पोलिसांना पकडायचा असेल तर तो 24 तासात पकडला जातो. वाल्मिक कराडला आणायचं म्हणल्यावर तो बरोबर एक VIP स्टाईलनी तो गाडीमध्ये येऊन तिथं अटक होतो. हा सापडत नाही म्हणजे मला असं वाटतं तो जिवंत नसेल.
नक्कीच दुसरीकडे पाहायला गेलं तर बी टीमवरती कारवाई केली गेली पाहिजे आणि ज्या आरोपींना शोधण्यात आलं त्यावेळेस गाडी जी वापरली ती बालाजी तांदळाची गाडी वापरली असं देखील समोर आलेलं आहे. अहो तुम्ही जसं नाव सांगता ते की त्यांनी त्यांचे कुटुंब जे आहेत धनंजय देशमुख आणि त्यांच्या काही लोकांना पोलीस स्टेशनमध्ये ते बालाजी तांदळ्याला दम दिलाय आणि तो रीतसर या संदर्भातली तक्रार पोलीस प्रशासनाला कळतोय तरीसुद्धा त्याला कारवाई करत नाही, तो तपास त्याचा होत नाही. हा विषय बघण्यासारखा आहे. नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे माझा. आपण बघू शकतो 77 दिवस पूर्ण झालेले आहेत. दुसरीकडे आज अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मात्र एकही वरिष्ठ अधिकारी किंवा कोणी इथं आलेलं नाही. या संदर्भात काय सांगाल आणि तुम्ही वर मागणी करणार आहात का? हे बघा, ते आंदोलन करत असताना इथं मनोज दादा जरांगे पाटलांनी त्यांना विनंती केली की तुम्ही थांबा, हे नाही काय असं हे त्यांनी त्यांना पाणीसुद्धा पाजलं आणि पण ते त्यांची मानसिकता नाही त्या कुटुंबाची. आज 2 दिवसानंतर ते सर्वच गोष्टीचा त्याग करणार आहेत आणि खऱ्या अर्थाने प्रशासनाने ह्याचं उत्तर त्या कुटुंबाला दिलं पाहिजे. मध्ये कारागृहामध्ये वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट दिली त्यामध्ये देखील आरोप होतो. हे बघा, ज्या पद्धतीने ते स्वतः सरेंडर झाले तर कुठं ना कुठं कुणाच्या तरी कानावरती काही ना काहीतरी ट्रीटमेंट दिल्या जाते असं सगळ्यांना वाटतं. नक्कीच होते. पोलिसांनी बालाजी तांदळे यांची गाडी घेऊन 10,300 किलोमीटरचा प्रवास केला असं स्वतः बालाजी तांदळे मिळालेत. एवढी सगळी पोलिसांकडे यंत्रणा असताना पोलिसांना बालाजी तांदळे यांची गाडी का वापरावं लागली? हे बघा, जो बालाजी तांदळे त्यांचे कुटुंबातलं धनंजय देशमुख त्यांचे भाऊ स्वतः म्हणतात की त्यांना तिथं दम देतो. मग त्यावेळेसचे प्रशासन आणि ह्या काही जे तुम्ही नाव घेतलं काहीतरी संगमत आहे असं लोकांना वाटतं. म्हणून हे जे तपासामध्ये किंवा ह्या गुन्ह्यामध्ये जे कुणी मदत केलेली आहे, मग ते पैसे असतील, गाडी असेल, दम देणं असेल, या सर्व गोष्टीमध्ये त्यांना तपास करून त्यांना आरोपी करून त्यांना अटक केलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.